श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपला स्वामी अक्कलकोटी यूट्यूब वाहिनीमध्ये स्वागत आहे. आपल्या आजच्या धार्मिक प्रवासात आपलं मनपूर्वक स्वागत. आज आपण एका अशा शक्तीवर चिंतन करणार आहोत जी दिसत नाही, ऐकू येत नाही, स्पर्शही होत नाही, पण जी प्रत्येक क्षणी आपल्या जीवनाला दिशा देते. श्रद्धा आणि परमात्म्यावरचा पूर्ण विश्वास. हा आपला धार्मिक प्रवचन नावाच्या पॉडकास्टचा पहिला भाग. माणसाचं आयुष्य कितीही विचारपूर्वक आखलं तरी त्यात संकटे, अडथळे, काळजी, संभ्रम हे येतच राहतात. पण ह्या काळोखातून मार्ग काढण्यासाठी जर कोणता अदृश्य दीप आपल्याला उजेड देतो तर तो म्हणजे श्रद्धेचा प्रकाश. श्रद्धा म्हणजे फक्त देवावरचा विश्वास नाही. श्रद्धा म्हणजे स्वतःवर, आपल्या कर्मांवर आणि आपल्या अंतर्मनातील दैवी शक्तीवर ठेवलेला दृढ विश्वास. आपल्या संतांनी नेहमी सांगितलं, देव दूर नाही, तो तुझ्या श्वासाइतका जवळ आहे. पण आपणच मनाच्या खोट्या भीतींमुळे त्या जवळीकतेला ओळखत नाही. जेव्हा आपण मन शांत करतो, अहंकार बाजूला ठेवतो, तेव्हा परमात्म्याचा स्पर्श अनुभवायला लागतो. संकट जरा भारहीन वाटतात, विचार स्वच्छ होतात आणि निर्णय अधिक स्थिर. धार्मिक मार्ग म्हणजे फक्त पूजा, मंत्र किंवा देवालयात जाणं नव्हे, तर दैनंदिन जीवनातल्या प्रत्येक कृतीतून देवाला जाणवणं. एखाद्याला सहाय्य करणे, क्षमा करणे, रागावर संयम ठेवणे, कर्मात प्रामाणिकपणा पाळणे, हे सगळं म्हणजे चालता बोलता करण्यात येणारी आराधना. खूप जण विचारतात, देव दिसत नाही, मग तो आहे कसा म्हणायचं? पण वारं दिसत नाही तरी तो आहे हे नाक सांगतं. प्रेम दिसत नाही तरी हृदय सांगतं. अगदी तसेच देव दिसत नाही, पण अंतर्मनाची शांतता त्याच्या अस्तित्वाची सतत साक्ष देते. कधी कधी आपल्याला वाटतं की देवाने आपल्याकडे पाठ फिरवलीये, पण खरं पाहिलं तर त्या क्षणी तो आपल्याला अधिक सक्षम बनवण्यासाठी एक परीक्षाच घेत असतो. आपण घाबरतो, पडतो, परंतु पुन्हा उभं राहण्याची शक्ती कुठून येते? ती बाहेरून नाही, तीच दैवी ऊर्जा आपल्या आतच असते. फक्त तिच्यावर विश्वास ठेवायचा. आजचा हा प्रवचन ऐकणाऱ्या प्रत्येक श्रोत्याला माझी एकच विनंती, दररोज 1 मिनिट तरी स्वतःमध्ये शांततेचा शोध घ्या. डोळे मिटा, श्वास खोल घ्या आणि एवढंच म्हणा, मी परमेश्वराच्या मार्गावर आहे आणि मला योग्य दिशा मिळेल. ही साधी प्रार्थना तुमचे दिवस, तुमची वृत्ती आणि तुमचं जीवन बदलू शकते. शेवटी एवढंच, धर्म म्हणजे बंधन नाही, धर्म म्हणजे मुक्ती. धर्म म्हणजे भय नाही, धर्म म्हणजे प्रकाश. आणि श्रद्धा म्हणजे चमत्कार, जे आपल्या विश्वासानेच प्रकट होतात. धन्यवाद मित्रांनो. पुढील भागात आपण असाच एक सुंदर चिंतन घेऊन भेटू. तोपर्यंत शांत रहा, सजग रहा आणि ईश्वराशी जोडलेले रहा. श्री स्वामी समर्थ.